ही थोडीशी माझ्या पर्सनल लाईफ बरोबर जाणारी भूमिका आहे. कारण मला सून आलेली आहे आणि जे खरं तर कल्याणीने सीन्स लिहिलेत किंवा डायलॉग्स लिहिलेत तसे बरेचदा आमच्या घरी पण होतात. त्यामुळे मला या भूमिकेसाठी भाषेसाठी जो काही अभ्यास करायला लागला किंवा मेहनत घ्यावी लागली तेवढीच. बाकी तर मी जशी घरी असते तशीच ऋताबरोबर या सिरीजमध्ये असते. माझं नुकतंच लग्न झालं होतं ऍक्च्युली हो. तेव्हा. आणि मे मध्ये लग्न झालं होतं आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही शूट केलं. त्यामुळे मला असं होत होतं आणि मला आठवते की जेव्हा प्रतीक आला होता सेटवर तेव्हा आमचं शूट चालू होतं. मॅमना भेटायला गेला होता तर मॅम तेच म्हणाले की तुझ्यापेक्षा जास्त मी आईबद्दलच ऐकलंय आता एवढं असं. त्यामुळे मला असं वाटतं की आणि सो ग्लॅड की असं म्हणजे अगाई आवाई ही आता फायनली प्रेक्षकांसमोर येते. कारण म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा लग्न होत असतं ना तेव्हा इतकं काय काय सुरू असतं, पण ते प्रत्येक वेळेस इमोट करता येईल की नाही माहीत नसतं. कारण ज्या पद्धतीने आई वडिलांसमोर पटकन बोलता येतं किंवा आत्ताच्या मुली खूप प्रोग्रेसिव्ह किंवा इंडिपेंडेंट त्यांना वाढवलं गेलेलं आहे. तर मग तरी कितीही ते असलं तरी वेन यू नो की तुमचं सगळंच बदललं जाणार आहे, तुम्ही एका वेगळ्या घरी जाणार आहे, म्हणजे तुमचं बेडवरची जागाही बदलली जाणार आहे. ते हे सगळंच इतकं ओव्हरवेल्मिंग आहे त्यावेळेला. पण जेव्हा घरी कोणीतरी अशी व्यक्ती असते जी जी तुम्हाला जज नाही करणार आहे कुठल्याच बाबतीत आणि तुम्हाला तुमचं सेट होऊ देणार आहे, काही न त्या बाबतीत काय म्हणायचं सतत एक पिन पॉईंट न करता. हे इट्स व्हॉट यू से म्हणजे आपण फार अप्रिशिएट करत नाही ते, पण हे खूप खूप मोठं ब्लेसिंग आहे. सो श्रेयाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं श्रेया तेव्हा मी श्रेयाच होते म्हणजे तेच चालू होतं. आणि म्हणजे साधारण जे आई बरोबर डायनामिक आहे याच्यात तसंच आहे माझं आणि माझ्या आईचं. कारण ती जे मी पहिले जे माझा जो शॉट लागला आणि जी माझी सेम 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 तिला हिने काय ऍक्टिंग नाही केलं तरी असंच कर असंच. तर ही आमची गोड सिरीज येते 24 जुलैपासून मराठी झी5 वर. तर मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला नक्की बघायला आवडेल. सो नक्की बघा आणि आम्हाला कळवा कशी वाटते. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्रमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी5 मराठी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेब सिरीज आपल्यासाठी घेऊन येतच असतात. आणि अशीच एक सुंदर नात्यांची ओढाताण दाखवणारी आणि खुलवणारी वेब सिरीज आपल्या भेटीला येते, ती म्हणजे अगं आई अहो आई. मी जास्ती काहीच बोलणार नाहीये कारण सुंदर अशी स्टारकास्ट टीम आणि वरुण नार्वेकर सुद्धा आता आपल्यासोबत आहे. तर चला थेट गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मनापासून स्वागत नवराष्ट्रमध्ये. थँक्यू. आणि कसे आहात? मस्त. म्हणजे ना मला सुरुवात ऋता, तू आता जस्ट एक पोस्ट टाकली होती सोशल मीडियावरती की 4 वर्ष लागली ह्या सगळ्या फ्रेमसाठी. सो मी तिथूनच प्रश्नाला सुरुवात करेल की ही फ्रेम कशी तयार झाली, एकत्र कसे आले आणि ही गोष्ट सुरुवात झाली. वरुण सर. सो आमची जी लेखिका आहे कल्याणी पंडित, सो तिची ही पूर्णपणे कल्पना आणि तिने पूर्ण वेब सिरीज लिहिली आहे. म्हणजे खूप कमी वेळेला असं होतं की कथा पटकथा संवाद हे एकाच व्यक्तीचे असतात. तसं कल्याणीचं आहे खरं तर हे. सो तिच्या मनामधनं ही कल्पना आली होती आणि खूप आपल्याकडे मराठीमध्ये खरं तर हे जास्त प्रमाणामध्ये आहे की अगाई अहोई अशा पद्धतीचा एक फरक त्यातल्या त्यात आपण एकाच शब्दाने करतो. आणि दुसरं असं होतं की या सिरीजमध्ये सासू सून आणि स्पेशली सुनेची आई आणि सासू यांच्यामध्ये पण ज्या प्रकारे एक मैत्री होत जाते, सो असा एक वेगळा अँगल पण या सिरीजमध्ये होता. सो त्यामुळे असं वाटलं की या एका परंपरागत चालत आलेल्या आणि खूप जणांनी खूप काही केलेल्या सासू सून या नात्याकडे तरीही वेगळ्या पद्धतीने कल्याणींनी बघितलंय आणि त्यामुळे मग ते खूप जास्त चांगलं वाटत होतं आपण एक करायला. सो तिथून ही खरं तर सुरुवात झाली. आणि तुमच्या तिघींकडे जेव्हा स्क्रिप्ट आली, म्हणजे मी म्हणेन निर्मितीताई, रेणुकाताई, जुन्या काळामध्ये सासू-सून म्हटलं की एक सोशिक आणि एक अत्याचार करणारी किंवा टोमणे मारणारी अशी सासू. पण आत्ताचा काळ बदलतोय. आता मैत्री आहे सासू-सुनेमध्ये, इक्वेशन सुद्धा बदलतायत. तर ही स्क्रिप्ट जेव्हा आली तुमच्या तिघींच्या हातात, तेव्हा काय मनामध्ये पहिला विचार आला की यार काहीतरी वेगळं आहे आणि हे करायला हवं, असं काही थॉट होता का? निर्मितीताई, भूमिका? त्याच्यापेक्षा ही खरंच अगदी वेगळी आहे. ही थोडीशी माझ्या पर्सनल लाईफ बरोबर जाणारी भूमिका आहे. कारण मला सून आलेली आहे आणि जे खरं तर कल्याणीने सीन्स लिहिलेत किंवा डायलॉग्स लिहिलेत तसे बरेचदा आमच्या घरी पण होतात. त्यामुळे मला या भूमिकेसाठी भाषेसाठी जो काही अभ्यास करायला लागला किंवा मेहनत घ्यावी लागली तेवढीच. बाकी तर
मी जशी घरी असते तशीच ऋताबरोबर या सिरीज मध्ये असते. अ, मला असं वाटतं की जे मला वाटत होतं की असं प्रत्येक घरात असावं ते यांनी या सिरीज मध्ये दाखवलं, म्हणून मला ही सिरीज करावीशी फार खूप वाटली. छान. आणि मी म्हणेन की जर का 2 वर्ष, सध्या तरी मी 2 वर्ष बघते, तुझा खूप काळ खूप सुंदर आहे. आणि हे तर सध्या 2 वर्ष, 6 तर 4 असे तू छक्के चौके मारतेस. इतके सुंदर सगळे अभिनय आणि वेगवेगळ्या भूमिका आणि चित्रपट येत आहेत तुझ्या वाट्याला, आणि तू खूप सुंदर करतेस सुद्धा. थँक्यू, थँक्यू सो ऋता, मच. तुला विचारेन काय सांगशील? जशी ताई म्हणाली की खरंच रिलेटेबल आहे, घरी जसं आहे तसं तुझ्यासाठी सुद्धा असेल. कारण तू सुद्धा अनेकदा मुलाखतींमध्ये तुझ्या सासूबाईंबद्दल सांगितलेलं आहे की कसं वातावरण आहे तुमच्या दोघींचं. सो तुझ्यासाठी ही फ्रेम कशी होती, ह्या सगळ्या तुम्ही एकत्र येणं, आणि किती रिलेटेबल वाटली घरी सुद्धा ही नाही, गोष्ट? खरंच खूप रिलेटेबल. कारण म्हणजे माझं नुकतंच लग्न झालं हो. होतं ऍक्च्युली तेव्हा. हो. आणि म्हणजे मे मध्ये लग्न झालं होतं आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही शूट केलं. त्यामुळे मला असं होत होतं, आणि मला आठवते की जेव्हा प्रतीक आला होता सेटवर, हो. तेव्हा आमचं शूट चालू होतं, मॅमना भेटायला गेला होता, तर मॅम तेच म्हणाले की तुझ्यापेक्षा जास्त मी आईबद्दलच ऐकलंय आता एवढं असं. त्यामुळे मला असं वाटतं की आणि सो ग्लॅड की असं म्हणजे अगाई आवाई ही आता फायनली प्रेक्षकांसमोर येते. कारण म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा लग्न होत असतं ना, तेव्हा इतकं काय काय सुरू असतं, पण ते प्रत्येक वेळेस इमोट करता येईल की नाही माहित नसतं. कारण ज्या पद्धतीने आई वडिलांसमोर पटकन बोलता येतं, किंवा आत्ताच्या मुली खूप प्रोग्रेसिव्ह किंवा इंडिपेंडेंट त्यांना वाढवलं गेलेलं आहे. तर मग तरी कितीही ते असलं तरी वेन यू नो की तुमचं सगळंच बदललं जाणार आहे, तुम्ही एका वेगळ्या घरी जाणार आहे, म्हणजे तुमचं बेडवरची जागाही बदलली जाणार आहे. तर हे सगळंच इतकं ओव्हरवेल्मिंग आहे त्यावेळेला. पण तेव्हा जेव्हा घरी कोणीतरी अशी व्यक्ती असते जी जी तुम्हाला जज नाही करणार आहे कुठल्याच बाबतीत, आणि तुम्हाला तुमचं तुमचं सेट होऊ देणार आहे, काही न त्या बाबतीत काय म्हणायचं, सतत एक पिन पॉइंट न करता. हे इट्स व्हॉट यू से, इट्स म्हणजे आपण फार अप्रिशिएट करत नाही ते, पण हे खूप खूप मोठं ब्लेसिंग आहे. म्हणजे कदाचित आणि थोडं मला असं वाटतं की आपल्या कल्चरमध्ये असं पण आहे ना, की आपण फार कमी बोलतो. म्हणजे काही गोष्टी अड्रेस केल्या जात नाहीत, आणि मग ते मला असं ते वाढत जातं. तर ते मला असं वाटतं की इथे सगळंच खूप अड्रेस केलं गेलेलं आहे, आणि दॅट इज ब्युटिफुल, कारण ते खूप गरजेचं आहे. तो श्रेयाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं, श्रेया तेव्हा मी श्रेयाच होते म्हणजे तेच चालू होतं. आणि म्हणजे साधारण जे आई बरोबर डायनामिक आहे याच्यात, तसंच आहे माझ्या आणि माझ्या आईचं. कारण ती जे मी पहिले जे माझा जो शॉट लागला आणि जी माझे होते सेम सेम सेम, तिला हिने काय ऍक्टिंग नाही केली वगैरे, ही असंच कर असंच सगळं. म्हणजे ऑन द कॅमेरा त्यामुळे ऑफ द कॅमेरा सेम. आणि तेव्हा तर नुकतंच तसं लग्न झालं होतं, त्यामुळे रिअली नाईस. रेणुकाताई, तू तर गोड आईची भूमिका केली होती. आता ह्याच्यामध्ये थोडी स्ट्रिक्ट आई दाखवली, हो ना. पुण्याची आई, एकदम हो, डिसिप्लिन आणि हो. हे सगळं. सो ही भूमिका तुझ्यापर्यंत आली, जेव्हा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा फर्स्ट थॉट तुझा एक डिरेक्टर म्हणून सुद्धा काय होता, की हा डिरेक्ट मी करतोय ऍक्च्युली असं? डिरेक्टर म्हणून ऐकत नाही. काहीच नाही. जेव्हा माझ्याकडे कोणी अभिनयासाठी येत असतं, तेव्हा मी डिरेक्टर म्हणून नाही, मी एक प्रेक्षक म्हणून ऐकते ऍक्च्युली. हम्म. आणि चित्रपट असो किंवा वेब सिरीज, मला कॉन्सेप्टच वरुणनी जेव्हा ऐकवला तेव्हा खूप आवडला. आणि मग त्यांनी काही एपिसोड्स मला पाठवले होते. ते वाचल्यानंतर तर मला ज्या पद्धतीने ती लिहिली गेली आणि ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा दाखवल्या गेल्यात, त्या मला अतिशय आवडल्या. आणि मुळात मला वरुण बरोबर काम करायची खूप इच्छा होती, कैक वर्षांपासून इच्छा होती. त्यामुळे ती नेमकी ह्या अगं आई अहो आईद्वारे मला करायला मिळालं. पण गंमत अशी की नेहमीच आपण जेव्हा आई दाखवतो तेव्हा एकदम सौम्य, सोशिक आणि अशी दाखवतो, आणि सासू उलट दाखवतो. तर ह्याच्यामध्ये ही शिस्तप्रिय आई, हो. प्रिन्सिपल आहे ती, शिक्षिका असल्यामुळे हाडामासाची. मग त्या पद्धतीचं ते एक जे डिसिप्लिन लाईफ आहे, आणि तशी तिची मुलगी अजिबातच नाहीये. तर हा जो काय कॉन्ट्रास्ट आहे. बरं, ही भीती की बाबा ही अशीच वागेल का तिकडे, त्यामुळे आपण एक ओव्हर कॉम्पेन्सेट करतो आणि आपण जास्त शिस्तप्रिय होतो. तर तो कुठेतरी प्रकार दाखवण्यात आलाय, आणि मला खाष्ट आई करायला मिळाली, हा मला आनंदच आहे. खूप छान. वरुण, पण मला प्रश्न आहे की खरंच तू घरामध्ये कॅमेरे लावलेले आहेत का? कारण तू ज्या काही सिरीज किंवा चित्रपट करतो ते असे असतात की आम्हाला वाटतं, अरे यार, हा डायलॉग तर आम्ही घरी सुद्धा बोललोय, आणि हेच नात्यांमध्ये आमच्या घरामध्ये सुद्धा घडतं, आणि हे आम्हाला टीव्हीवर म्हणा किंवा बिग स्क्रीनवर बघायला मिळतं. कुठून हे सगळं येतं? म्हणजे खरंच कॅमेरे आहेत की काय? नाही, मला खरं ना त्या प्रकारे माणसं वाचायला खूप आवडतं. म्हणजे काय
नातेसंबंध काय प्रकारे वर्क होत असतात. म्हणजे मला एक महत्वाचं काय वाटतं ना, आपल्याकडे कित्येकदा स्टोरी टेलिंगमध्ये स्पेशली जे मी मगाशी सासू सुनेचं म्हणत होतो, तर आपल्याकडे पटकन एक व्यक्तिरेखा वाईट केली जाते किंवा नकारात्मक केली जाते. व्हेअरएज आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी परिस्थितीनी काहीतरी गोष्ट ओढाताण आणि ती सगळी ती परिस्थितीमुळे होत असते. कोणी माणूस म्हणून जितकं दाखवलं जातं तेवढा वाईट कोणी वागत नाही. सो ते किंवा जरी वागलं तरी ती परिस्थिती कारणीभूत असते. तर मला त्या परिस्थितीचा शोध घ्यायला जास्त आवडतो. त्यामुळे कदाचित मग ते जास्त खूप रिलेटेबल होत असेल, कारण तशा परिस्थितीतनं आपण एक समाज म्हणूनच त्यावेळेला जात असतो. फक्त एखाद दुसरं कुटुंब नाही, एक समाजच त्या दृष्टीने प्रवास करत असतो. सो त्यामुळे मग एखादी इंडिपेंडेंट स्त्री असेल तर ती मग सगळ्यांना रिलेट होण्याचं कारण ते असतं, की आपण त्या सगळेच जण त्याच्यातनं प्रवास करत असल्यामुळे. आणि ते मला नोंद त्याची करायला खूप आवडतं. मी ना माझं पर्सनल सांगेल, मी जेव्हा प्रोमो पाहिला याचा, तेव्हा मला असं वाटलं की यार म्हणजे आता तुम्ही केलेलं आहे, साकारलेलं आहे त्या भूमिका पण आम्ही बघितल्यात. सासू काष्ट, सून सहन करते. पण आमची पिढी अशी आहे की आम्ही एक्सप्रेसिव्ह सुद्धा आहोत. आम्ही बोलतो मनापासून एकेरीने, पण तिथे आमचं प्रेम असतं. आणि ह्या सिरीजमध्ये कुठेतरी ना सासू सून फक्त नाही दाखवली आहे, आई दाखवली आहे, तिचं मुलीचं नातं आणि सासूचं त्यांचं एक त्रिकोण दाखवलंय. सो मला असं वाटतं की कुठेतरी आत्ताचं जे जग आहे किंवा जी परिस्थिती आहे ती इथे रिप्रेझेंट होते. आणि एक इन्स्टाला ना एक व्हिडिओ असते की एक गाठोडं असतं जे आजी आईकडे देते, आई मुलीकडे देते. ते पुढे न्यायचं की नाही हे स्टॉप करायचं हे आमच्या हातात आहे किंवा आपल्या पिढीच्या हातात आहे. ह्याच्यावरती मला तुमचे थॉट्स ऐकायला आवडतील की काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं की आता पिढी बदलते, जेनझी आपण जे म्हणतो किंवा जुनी पिढी, आत्ताची पिढी ह्यांच्यामधले हे बदल कसे वाटतात? मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीला हे गाठोडं पुढे न्यायचं आहे, पण ते त्यांच्या पद्धतीने. जे आम्ही आमच्या आधीच्या लोकांनी सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही पुढे नेलं. पण आत्ताच्या पिढीला नुसतं ऐकून घेऊन त्या पद्धतीने ते पुढे न्यायचं नाही. त्यांना त्यांचे विचार, त्यांचं म्हणणं मांडून ते पुढे न्यायचे असं मला वाटतं. आणि ते जसं ऐकून घ्यायला पण तयार असतात, तसं ते ऐकवायलाही तयार असतात, की आमचं हे म्हणणं आहे. जे की आमच्या वेळेस तेवढं नव्हतं, म्हणजे तेवढा फ्रीडम नव्हता आम्हाला, जो आत्ताच्या मुलींना आहे. आणि मला आनंद होतो त्या गोष्टीचा. जे मघाशी म्हणाले तसं, की माझी सून मला मम्मा म्हणते, ए मम्मा म्हणते. ए रेणुका मावशी म्हणते. हो. म्हणजे Yes. ती असं नाही, पण त्यातून तिचं जे प्रेम आहे ते आमच्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे तिच्या ए मम्मा म्हणण्याने मला म्हणजे मला उलट आनंद होतो, की हां, म्हणजे घरातली माझी मुलगी. बरं मला मुलगी नाही, त्यामुळे ते जास्ती अजून आपल्याला होतं. तर मी जे म्हटलं ना, की मी रिलेट करते या रोलशी स्वतःला. अ, आता जेव्हा आमचा ट्रेलर आउट झाला, तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला फोन करून सांगितलं, "अगं, तुझी आणि मम्माची स्टोरी आहे ही." म्हणजे हो. तसंच आणि सगळं. तिने कमेंट पण केली आहे की तू घरी तशी वागतेस तशीच वागणार आहेस. हो, हो, हो. हो, तर हो. मला असं वाटतं, की आत्ताच्या पिढीकडे ना आपण खूप उथळ-उथळ आहे तसं बघतो, पण ते तसं नाहीये, असं मला पर्सनली वाटतं. ते लोकं खूप विचार करतात, पण त्यांच्या पद्धतीने ते करतात. आम्ही ब्लाइंडली आमच्या आधीच्या पिढीचं फॉलो केलंय, पण ही मुलं किंवा तुम्ही आत्ताची मुलं ब्लाइंडली फॉलो नाही करत. त्यातलं जे चांगलं आहे ते उचलून ते पुढे नेताय. हे मला फार आवडतं. खूप छान. श्रुता, एक सीन होता प्रोमोमध्ये मी पाहिला, की सासूबाई फोटो बघत असतात आणि एक तुमच्या दोघांचा पिकनीवाला पण जो फोटो आहे तो येतो आणि आपल्याला असं असतं, की सासू म्हटलं, की नाही त्या अशा असणार. ही भीती ऑलरेडी डोक्यामध्ये कुठेतरी घातलेली असते आणि जेव्हा तो संवाद एक फार वेगळ्या पद्धतीचा येतो, तेव्हा खूप कम्फर्टेबल म्हणजे कम्फर्ट होतो आपण. तुझ्या आयुष्यात अशी सिच्युएशन कधी आली का? नाही, माझ्या सासूही खूप चिल आहेत. म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी जे संध्याकाळी माझं असं होतं की आणि मला खूप काही मोठं म्हणजे म्हणजे ग्रेट ग्रँड इंडियन वेडिंग करायचं नाही, कारण म्हणजे ऑलरेडी खोटी एक 10 लग्न झाली होती तोपर्यंत. तर मला असं झालं होतं की प्लीज हे संपवा, मला फिरायला जायचं असं. तर म्हणजे सकाळी मी असं सांगून ठेवलं, मी मेहंदी केली नाही, काही नाही. मी म्हटलं काही नाही. सकाळी 8 वाजता, सकाळी 6 वाजता पोहोचले, 4 वाजता घरी. वाज डन. साधारण आम्ही सगळे म्हणजे माझी सिस्टर इन लॉ आणि हे सगळे आम्ही सगळे झोपलो होतो छान. त्याच्यानंतर त्यांच्या मैत्रिणी आल्या आमची ओटी भरायला. आम्ही तिघी शॉर्ट्स मध्ये बसलो. आणि त्याच्या म्हणाले की ठीक आहे, अरे काही हरकत नाही, दमलोय आम्ही वगैरे असं. तर मला झालं की हे खूपच म्हणजे जरा चिडवाय. सत्यनारायणची पूजा झाली आणि कट्टू आम्ही
शॉर्ट्स मध्ये येतो कारण आता संध्याकाळची फ्लाईट आहे. तर मला असं वाटतं की त्या इनफॅक्ट खूपच अरे ये पहनना वो पहनना असंच त्यांनी केलेलं आहे कायम. तर त्या खूप मी असते तर म्हटलं असतं पॅन्ट आण घालते तुला. आई माझी म्हणते की अगं म्हणजे हे असंच करतेस का वगैरे पण ते आता झालं तर रेणुका तुझा अजून एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये ताई की मी पण तिची आई आहे हो, हे जे सख्खी वाक्य आई. आहे हा मी हा. पण तिची सख्खी आई आहे. सो त्याच्यामध्ये ना खूप काही गोष्टी कळतात. म्हणजे इन्सिक्युरिटी कळते त्या नात्याची आणि कुठेतरी आपलं महत्व कोणतरी दुसरं त्या जागेवर घेतंय बरोबर. असं सुद्धा जाणवतं. तू ह्याबद्दल काय सांगशील असं? नाही, मला वाटतं ती जी एक घालमेल असते कुठल्याही आई वडिलांमध्ये, एक मुलगी जेव्हा आपलं घर सोडून एकतर जाते, तेव्हा आपण हा त्यांचा असा विचारच करत नाही. कारण ते संस्कृतीनुमा चालतच आलेली रीत आहे. त्यामुळे आपण ते पण त्यांनी ती वाढवलेली असते ना, तेवढंच प्रेम केलेलं असतं तिला यू नो. तर ती जेव्हा एका नवीन घरात जाते, तेव्हा त्यांच्या घराची जी पोकळी आहे, ती त्यांना वाटतेच ना. ती कुठे आपण दाखवत नाही. कारण ते इट्स टेकन फॉर ग्रांटेड की बाबा हां, अशीच रीत आहे. पण ते आणि मग एक हक्क कारण मुलीला नवीन घरामध्ये म्हणजे वातावरणात, नवीन वातावरणात तिला स्वतःला बदलावं लागतं अनेकदा. म्हणजे छोट्या-छोट्या छोटे बदल असतात. संस्कृतीतले बदल असतात. ते सगळं करताना ती ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे कुठेतरी तिचं नातं असं तिच्या आई-वडिलांबरोबर तेवढं असं राहत नाही, त्या काळासाठी. नंतर पुन्हा होतं ते. ते एकत्रित येतात. पण ते जो इंटरिम पिरियड असतो म्हणजे नुकतंच लग्न झालेल्यानंतरचं, तर ही पोकळी आणि ते फिलिंग की बाबा ही त्यांची झाली आता. तर आपण म्हणतो अरे पराया धन चुकीचंच म्हणतो. ते कधीच पराया होत नाही. म्हणजे ती आपलाच एक हिस्सा असते आणि ते जे फिलिंग आहे ते वरुणनी खूप चांगल्या पद्धतीने काढलंय, की आपल्याला तो लिमिट पण क्रॉस करायचा नाहीये, की फोन करून तिला म्हणजे उगाचच काही सांगायचं किंवा विचारायचं. मग एक डिस्टन्स पण ठेवला पाहिजे, की नवीन संसार तिचा घडू दे. पण ॲट द सेम टाईम त्या पोकळीचं काय करायचं त्या आईनी? तर ही जी द्विधा मनस्थिती आहे ना, ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आणि त्याच्यामध्ये ते ओव्हर कॉम्पेन्सेशन होतं, की ही बरी वागेल ना, ती उद्धटपणे बोलत नसेल ना, उगाचच अगं-अगं करेल आणि मग नंतर ते डोक्यावर म्हणजे जास्तच मिऱ्या वाटण्यासारखं होईल. मग ती काळजी पण असते, की तिला कोणी बोलू नये, तिला कोणी वाईट वागू नये. ती ॲडजस्ट करावी तिने त्यामुळे मला असं वाटतं, की त्या गोष्टी आपण खूप कमी पाहतो, की आई-वडिलांचं काय होतं एक्झॅक्टली मुलीचं लग्न झाल्यानंतर आणि एकुलती एक मुलगी असेल तर मग बाकी घरात कोणीच नाही. कारण की ही सिरीज दोन्ही बाजू हो, कारण दाखवते. ती आणि रिटायर होण्याच्या स्टेजवर आहे. म्हणजे कामाहूनही रिटायर होणार, आई म्हणून पण रिटायरच होते कारण घरातून मुलगी गेली. त्यामुळे आता काय करायचं तिने? आणि मग म्हणून त्या दोघी मैत्रिणी होतात. ते बेस्ट. जो शेवटचा पार्ट आहे हो. त्याच्यामध्ये अगं आई म्हणून जेव्हा ऋता हाक मारते तेव्हा दोघी पण बघत असतात की नेमकं कोण. हो. तुम्हाला तुमची आठवण आठवते म्हणजे सासरी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हाची काही एखादी गोष्ट सासूबाईंची म्हणा किंवा आईची असं काही की तो क्षण आजही अजूनही आहे? नाही हां, कारण ते नको विचारूस. खरं तर नको विचारू. कारण त्या तो काळच तसा काळ. वेगळा होता ना गं. आत्ताचा नाही राहिला किंवा आत्ताच्या या माझ्या वयात मला तेव्हाचं आता थोडंसं असं वाटतं, की बापरे! आपण केवढ्या फोटो बघताना पण रडत होते मी म्हणजे विचार करतो. एवढी आईची आठवण आणि म्हणजे मी गौरीहराला बसलेली असताना माझी आई एवढी रडत होते, की मला वाटलं मी काय लग्न करते. एवढं ते म्हणजे तो काळ वेगळाच होता. वेगळाच. त्या आत्ताबरोबर त्याचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. म्हणून तुला म्हटलं, की आईबद्दलचं काही विचारशील तर ते आत्ता रडायला लागू इथे असं एवढं होईल ते. त्यामुळे रेणुकाताई तुला काही शेअर करावंसं वाटेल एखादी आठवण काही? माझ्या अनफॉर्च्युनेटली सासूबाई नाहीत. म्हणजे मी त्यांना भेटलेलीच नाही. खूप लवकर गेल्या त्या. त्यांची कारण 14 मुलं होती. त्याच्यातली 12 जगली आणि माझा नवरा 12वा. त्यामुळे मी त्या घरातली सगळ्यात धाकटी सून. आणि तिकडे गेल्यानंतर ती संस्कृती इतकी वेगळी होती, की मला इतका वेळ लागला ना त्या संस्कृतीशी म्हणजे ते एकच जीव होण्यातच इतका वेळ गेला माझा आणि माझं त्यावेळेला त्यामुळे मी
जशी ही आई आहे तशी मी समजू शकते की माझी आई होती. म्हणून मी येस, मी बदलते. हा, हा. मी एक अगदी. लायटर हे सांगतो आता माझं आणि सासूबाईंचं अरे वा. सगळं असं वा, वा, वा. मुलीकडे अगदी लायटर हे त्या माझ्या म्हणजे सासूबाई आहेत त्या थोड्याशा त्यांच्या घरामध्ये देऊळ आहे गणपती आणि याचं तर त्या तशा आहेत थोड्या परंपरागत विचाराच्या नाही. तर आम्ही कधी जेवायला बसलो तर त्यांचं लक्ष कायम असायचं की माझं काही उष्ट त्या खात नाहीयेत ना, कारण त्यांचं असं होतं की नाही तसं खाल्लं तर काही डोळे जातात वगैरे अशा ह्याचं. तर आता हा. तर मी अर्थात चेष्टा करत होते त्यांची, पण आता असं झालं की त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं. तर मी त्यांना खास फोन केला, बघा खाल्लेलं नाही ना आता. म्हणाला हो काय बोलताय, म्हटलं मी गंमत करतोय. सो असंही एक म्हणजे या बाजूला पण त्या प्रकारचं नातं असू शकतं. असू शकतं. जावया तर तिकडेच खास हो असं ते बरोबर आहे. नाही बरोबर ते आय टोटली अग्री. याच्या खाली पण ज्या ज्या कॉमेंट्स येत आहेत Yeah. त्याच्यामध्ये एखाद पूर्वा असते जी म्हणते ही मम्मा तुझी माझी गोष्ट आहे, हो. पण अनेक अशा आहेत की हे स्वप्नरंजित आहे, स्वप्न. असं आयुष्य कधी मिळतं हे तुम्ही असं जगायला दाखवा वगैरे. मग आमच्या अपेक्षा वाढतात. पण कमेंट मी म्हणेन की हा कुठेतरी मिरर आहे की जो सासूला, आईला आणि सुनेला सुद्धा दिसेल की हो हे असं नातं सुद्धा आहे आणि असं नातं सुद्धा जगता येतं. तुमची ऑन स्क्रीन तर खूप छान केमिस्ट्री दिसते, मैत्री अशी जी फोटोमध्ये दिसते. तुमची मैत्री कशी ऑफ द स्क्रीन तुमच्या तिघींची? काही धमाल किस्से किंवा काही मी आज एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. काहीतरी एखादा असा किस्सा किंवा काही जेव्हा शूट कट होतं आणि त्यावेळेला तुम्ही तिघी काय करता? रेणुका जसं म्हणते तसं आम्ही गप्पांमधून जमलं तर शूट करत होतो. आमची मस्ती जास्त होती. वरून बिचारा आम्हाला हो. बोलून बोलून थकला होता नाही नाही थोडा. असं काही नाही. त्या व्यवस्थित खूप तिघी पण खूप प्रोफेशनल आहेत. त्या जे काही जेव्हा मला लागायचं तेव्हा त्या व्यवस्थित अटेंटिव्ह आणि व्यवस्थित असायच्या. नाही नाही अर्थात आधी त्यांची पण जुनी नाही, इतकी नाही, वरून येऊन म्हणायचा की आपण करूया का बघ ना आता केवढा बघ की नाही नाही त्यात चांगलं. गप्पांचा विषय काय राजकारण, कलाकारांचं आत्ताचं तुमचं आयुष्य की काय असायचे गप्पांचे विषय की in general? काहीही. काहीही. आम्हाला गप्पा मारायला काहीही विषय चालेल. ही विषयाला हो. आणि आम्ही ना असं गॉसिप नाही करत हा. कारण त्याच्यात आम्हाला अजिबात कार्पेट हा कार्पेट हा हा विषय हा पण विषय आम्हाला असू चालतो. शकतो, आम्हाला काही गप्पा विषय असू चालतात. शकतात, काहीही विषय चालतो. पण आम्ही इतर व्यक्तींना घालून पाडून नाही. बोलणं वगैरे हे नाही हायसले प्रताप करत नाही आम्ही. भेटला की मैत्री सुरू आणि गप्पा सुरू. हो 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 अगदीच. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून आणि संवाद करून आणि खरंच म्हणेन खूप छान आणि वेगळी अशी सिरीज आहे. कारण आता मराठीमध्ये इतके सुंदर कॉन्टेंट येत आहेत ना की मी म्हणेन माझा जो जुना काळ होता तो वादळवाट किंवा ह्या सगळ्या सिरियल बघत गेलेला आहे आणि त्यातून शिकलोय आम्ही. त्या दामूमधून त्या सगळ्या गोष्टींमधून ह्या गोष्टी पण कुठेतरी काहीतरी शिकवतायत आणि वेगळा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलतायत आणि जगण्याचं सुद्धा. सो थँक्यू म्हणेन वरून तुला सुद्धा. कारण तू कॅमेरे कुठे लावलेत आम्हाला माहिती नाही, पण ते सगळं काही आम्हाला स्क्रीनवरती जाणवत असतं की अरे ह्या आमच्याच गोष्टी आहेत. थँक्यू. जाता जाता प्रेक्षकांना जर तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचं असेल तर काय सांगा? सगळ्यांच्या वतीने वरून बोल. हा. या 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 अरे काय बळ कुठे इकडे बघू. हो. सो आमची ही गोड सिरीज येते 24 जुलैपासून. मी विसरलो महिना. तर ही आमची गोड मराठी झी5 वर. तर ही आमची गोड सिरीज येते 24 जुलैपासून मराठी झी5 वर. तर मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला नक्की बघायला आवडेल. सो नक्की बघा आणि आम्हाला कळवा कशी वाटते.